पूर्वी आपण म्हणायचो 16वं वरीस धोक्याचं. 16चं 12 झालंय हे ठीक आहे एक वेळ. ती गोष्ट अशी आहे की त्यातलं धोक्याचं हा धोकाच त्या मुलांना वाटत नाही. 35 वर्षापूर्वी एखादी अनमॅरिड मुलगी आली आणि तिला विचारणं की आर यू सेक्शुअली ॲक्टिव्ह, तर हर रिॲक्शन यूज टू बी नो 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 आय एम नॉट ॲक्टिव्ह. आणि आताची रिॲक्शन या कॅन आय राईट इट डाऊन ऑन द पेपर. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इज अ टॅबू किंवा वयात येणं हा धोका हा प्रकारच सुटलेला नाही. मुलं वयामध्ये लवकर येत आहेत याचं प्रामुख्याने कारण फक्त हार्मोन्स एवढंच आहे. पॉर्न याच्याशी कनेक्टेड आहे. डेफिनेटली पॉर्न कनेक्टेड आहे. हॅव्हिंग अ सेक्शुअल रिलेशनशिप इज लाईक सो वॉट, व्हेरी कॅज्युअल. हे जाऊन डोसा खाऊन आले. ह्याच्यामधून धोके का कोणते त्यांना निर्माण होऊ शकतात? ह्या मुलींना आता मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत. कॉन्डोम्स सुद्धा प्रत्येक वेळेला मुलं वापरतातच असं नाहीये. त्याला मग रॅशस येतो, त्याला ॲलर्जीज येते, मला आवडतच नाही. एखादी मुलगी गायनेकोलॉजिस्टकडे आईच्या शिवाय कधी आलेली बघितली नव्हती, पण आता तसं उरलेलं नाही. आता पुष्कळ वेळा तिच्या मैत्रिणीबरोबर येते किंवा तिच्या बॉयफ्रेंड बरोबर येते. प्रॉब्ली देर इज नॉट अ सिंगल व्हर्जिन. ही खूप मोठी स्टेटमेंट आहे.